नमस्कार, मी प्रशांत सदामते. सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री मोहन गायकवाड हे जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त आहेत. आपल्या अधिकारवाणीचा गैरवापर करत त्या ठिकाणी ते भ्रष्टाचार करत आहेत. त्यांचा इथला कार्यकाळ संपलेला असून देखील त्यांनी या ठिकाणी मुदतवाढ घेतलेली आहे. त्यांच्या बाबतीत अनेक पक्ष संघटनांनी तिथला स्टाफ कर्मचाऱ्यांनी वारंवार तक्रार वरिष्ठांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु वरिष्ठ प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ते या श्री मोहन गायकवाडांना कुठेतरी पाठीशी घालताना दिसत आहेत. श्री मोहन गायकवाड यांचे राजकीय सुद्धा लागेबंद असण्याची शक्यता असल्यामुळं, त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळं त्यांच्यावरती जे काही आरोप ठेवण्यात आलेले आहेत किंवा झालेले आहेत त्याच्या कुठल्याही तक्रारीच्या अनुषंगानं कारवाई होताना दिसत नाहीये. सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक निधीतून 64 शाळांच्या मध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, त्याचबरोबर CCTV कॅमेरा असतील, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे. त्याचबरोबर 25% विद्यार्थ्यांचे जे शालेय प्रवेश होत असतात त्या ठिकाणी पालक शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करत असताना देखील त्या ठिकाणी जाणून बुजून ते दुर्लक्ष करत आहेत. विशिष्ट अशा कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना जास्तीचं काम लावणं, त्या ठिकाणी त्यांच्या चौकशी लावणं, भ्रष्ट मार्गाने जर काही एखादं काम असेल आणि जर एखादा कर्मचारी तिथला त्याच्यात सहभागी होत नसेल तर जाणून बुजून त्यांची हॅरेसमेंट केली जाते. अशा अनेक पद्धतीनं श्री मोहन गायकवाड यांच्यावरती तक्रारी आहेत. मग कुठल्या बेसवरती त्यांना या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मुदतवाढ दिली? तर आम्ही आमच्या तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे दिल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचं आंदोलन देखील केलं आणि आंदोलनाच्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 6 सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि येत्या 15 दिवसात तो अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्याचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी असं होताना आम्हाला दिसलेलं नाही. म्हणून आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं मागणी करतोय की असे भ्रष्ट अधिकारी श्री मोहन गायकवाड यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात यावं किंवा त्यांचं निलंबन करण्यात यावं व त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना सेवेतनं कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावं. या मागणीसाठी आम्ही कोल्हापूर शिक्षण उपसंचालक विभाग या कार्यालयासमोर सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजीपासून त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करतोय.